आमचे शिक्षक आमच्यासाठी प्रत्यक्ष देवतुल्य व्यक्ती आहेत आणि त्यांच्या प्रती आमच्या मनातल्या भावना व्यक्त करायचा, त्यांना धन्यवाद द्यायचा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो, सोन्याला सुद्धा भट्टीत तापावं लागतं, दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव सोसावे लागतात. आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कारी माणूस घडवायचा असेल ना, बनवायचा असेल ना, तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात. तेव्हाच सुसंस्कारी माणूस तयार होतो. जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपतींइतका सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगावरती राज्य करतात. ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षिसं मिळाली, तेवढे पुरस्कार मिळाले, तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं? तेव्हा सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, मला एवढी बक्षिसं मिळाली, मला एवढे पुरस्कार मिळाले, अहो एवढंच काय, मला सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न मिळालाय, पण त्यातलं माझ्या आवडीचं बक्षीस कोणतं असेल ना, तर ते म्हणजे मला माझ्या आचरेकर सरांनी दिलेली शाबासकीची थाप. ते जेव्हा म्हणतात ना शाबास सचिन, तेव्हा त्यांची ही शाबासकी मला भारत रत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे. जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठेपणाचं यशच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय. जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणारं आणि सर्वात जास्त विक्री होणारं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे 7 Habits to Highly Effective People. यशस्वी लोकांच्या 7 सवयी. आणि हे पुस्तक लिहित असताना ते लेखकाने जवळजवळ 3000 पेक्षा जास्त